विविध घडामोडी अनुभवणाऱ्या कोल्हापूरवासियांना सरत्या वर्षात शहरात बिबट्या आल्याचं पाहायला मिळालं। 11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी गजबजलेल्या ताराबाई पार्क परिसरात बिबट्या आल्याचं दिसताच एकच धावपळ उडाली होती। याबाबत माहिती मिळताच वन विभाग, अग्निशामक दल, पोलीस आणि रेस्क्यू फोर्सच्या तरुणांनी बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न केले। मात्र अत्यंत चपळ असलेला बिबट्या इकडून तिकडे सैरावैर धावत असल्याने प्रशासनाची अक्षरशः दमछाक झाली होती। 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद झाला आणि कोल्हापूरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला। मानवाचं अतिक्रमण होत असल्यानं जंगली श्वापदांना त्यांचा अधिवास सोडावा लागतोय। त्यातून वन्यजीव मानवी वस्तीत आल्याच्या घटना वारंवार घडतायत। सरत्या वर्षातील 11 नोव्हेंबर 2025 चा दिवस बिबट्यानं गाजवला। ताराबाई पार्कातील एका इमारतीमध्ये घुसलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती। दरम्यान बिबट्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे धावत असल्यानं बघ्यांची वारंवार पळापळ होत होती। दरम्यान नागरी वस्तीमध्ये बिबट्या घुसल्यानं त्याचं गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी दाखल होऊन त्याला पकडण्याचं नियोजन केलं। वन विभाग, अग्निशमन विभाग आणि रेस्क्यू विभागाच्या कर्मचाऱ्यांसह काही वन्यजीव संस्थांच्या मदतीनं 3 तासांनी बिबट्याला पकडण्यात यश आलं। या प्रयत्नात एक पोलीस कर्मचारी जखमीही झाला। दरम्यान बिबट्याला जेरबंद केल्याचं कळताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला। बिबट्या जेरबंद झाला, पण सोशल मीडियावर मात्र अनेक बिबट्यांनी रील्स आणि पोस्ट व्हायरल करून नेटकऱ्यांचं चांगलंच मनोरंजन केलं।